नमस्ते, मी प्रतिभा आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण फिश करी बनवणार आहोत। त्यासाठी बघा, सर्वप्रथम आपण मसाला करून घेऊया। इथे मी 2 कांदे घेतले आहेत, अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे, काप करून घेतलेले आहेत त्याचे, आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, आणि लसूण आणि आलं घेतलेलं आहे। 5 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि अर्धा इंचभर आलं घेतलेलं आहे। आता या सगळ्याचं आपण वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हा सगळा मसाला आपण काढून घेऊया। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि स्वादिष्ट रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, ही नम्र विनंती। हे बघा, आता यामध्ये थोडंसं पाणी घालून छान वाटण तयार करून घेऊया। हे बघा, मस्तपैकी आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण रेसिपीची पुढची तयारी करूया। हे बघा, आज आपण कोळंबीचा मस्तपैकी असा स्वादिष्ट रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मस्त अशी कोळंबी घेतलेली आहे आणि कोळंबी सगळी सोलून घेतलेली आहे, आणि यामध्ये असलेला जो काळा धागा आहे तो सुद्धा आपण काढून टाकलेला आहे, आणि छान ही सोलून घेतलेली कोळंबी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपण मस्त कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत। आता मच्छीच्या कालवणाला आपल्याला मस्तपैकी फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी इथे अर्धा कांदा घेतलेला आहे, तो छान असा चिरून घेते। आता या कांद्यामध्ये तेल घालूया। मी इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे। आता या कांद्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालूया आणि कांदा आणि कढीपत्ता छान असा तेलामध्ये परतून घेऊया। खूप छान। आणि त्याच्यामध्ये आपण मसाला घालूया। मी इथे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे। 2 चमचे, इथे 2.5 चमचे आपला घरगुती लाल तिखट मसाला घातलेला आहे, आणि हळद, छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे, आणि छान असं आपण परतून घ्यायचं आहे। मसाला परतून झाला की यामध्ये मी टॅमॅटो चिरून घालते। टॅमॅटो चिरून घालूया आणि थोडंसं पाणी घालूया, म्हणजे मसाला आपला करपणार नाही आणि टॅमॅटोसुद्धा सॉफ्ट होतील। आपण झाकण ठेवूया आणि टॅमॅटो सॉफ्ट करून घेऊया। आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता या मसाल्यामध्येच आपण कोकम घालूया आणि कोकम आणि मसाला पण छान मिक्स करून घेऊया, म्हणजे कोकमाचा स्वाद खूप छान असा उतरतो या कालवणामध्ये। आता या परतून झालेल्या मसाल्यामध्ये ही सगळी कोळंबी आहे ती घालूया। कोळंबी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ही सगळी कोळंबी या मसाल्यामध्ये घालूया आणि या मसाल्यामध्ये कोळंबी छान मस्तपैकी परतून घेऊया। बघा, ही मस्त कोळंबी आपण याच्यामध्ये मिक्स करूया मसाल्यामध्ये, आणि मीठ घालूया चवीनुसार, मिक्स करून घ्या। अगदी 2 मिनटं फक्त झाकून ठेवूया, बघूया। बघा, कोळंबी छान अशी परतून झालेली आहे। बघा, कोळंबीचा आकार बदलायला लागलेला आहे। आपण पटकन याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। आपल्याला किती रस्सा ठेवायचा आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी पण घालायचं आहे। बघा, मस्त। थोडं मला मीठ कमी वाटते म्हणून मी अजून मीठ घालते थोडं। हे मिक्स करून घेऊया आणि 5 मिनटं हे
कालवण आपण छान शिजवून घेऊया. कडेला लागलेला मसाला आहे तो सुद्धा आपण काढून घेऊया. खूप छान कोळंबीचं रस्सा आपण बनवत आहोत. हे बघा, कालवणाला आपल्या मस्त उकळी आलेली आहे आणि आपलं प्रॉन्स करी झालेली आहे. बघा, खूप सुंदर. हे बघा, हे कोळंबीचं कालवण आपण 4 ते 5 मिनटं छान उकळून घेतलेलं आहे आणि आपलं कोळंबीचं स्वादिष्ट कालवण बनून तयार झालेलं आहे. हे अप्रतिम चवीचं कोळंबीचं कालवण तुम्ही एकदा नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हे स्वादिष्ट कोळंबीचं कालवण नक्कीच खूप आवडेल. थँक्यू.